साठी आणि मातृभूमीसाठी त्याग करण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर लादलेली बंदीची कारवाई तातडीने मागे घेत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। लडाखच्या मागण्यांसंदर्भात आंदोलन करताना सरकारनं त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत गेल्या वर्षी 26 सप्टेंबर रोजी स्थानबद्ध केलं होतं। मात्र ही बंदी मागे घेतल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटलं आहे। लडाखमधल्या लोकांच्या इच्छा आणि अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी सरकार आधीपासूनच संबंधित समुदाय आणि हितचिंतकांसोबत सक्रिय चर्चा करत आहे। लडाखमध्ये शांततापूर्ण, स्थिर आणि परस्पर विश्वासाच्या वातावरणाच्या निर्मितीसाठी सरकार कटिबद्ध असून अर्थपूर्ण आणि सकारात्मक चर्चेसाठी तयार आहे। हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीच वांगचुक यांच्यावरील स्थानबद्धता तातडीने मागे घेण्याचं सरकारनं ठरवलं आहे। लडाखकरिता सर्व आवश्यक सुरक्षा उपाययोजना पुरवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सरकारनं पुनरुच्चार केला असून सकारात्मक चर्चेद्वारे या भागाचा संबंधित मुद्दा सोडवला जाईल अशी आशाही सरकारने व्यक्त केली आहे। यासाठी उच्चाधिकार समिती आणि इतर योग्य व्यासपीठांचाही समावेश असल्याचं म्हटलं आहे। इस्रोनं आज तामिळनाडू